मित्रांनो, व्हिडिओ नंबर 271. चला तर सुरू करूया. बघूया काय कहाणी असते आणि समजून घ्या. मित्रांनो, आजचा विषय आहे नॉन हार्मोनल थेरपीने हाडे राहतील मजबूत. काय ते बघूया. आजचा विषय आहे मित्रांनो स्त्रियांसाठी आहे. फार चांगला विषय बघूया. काय मोनोपॉज शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे असे मानून महिला याकडे दुर्लक्ष करीत असतात. वास्तविक त्यांना मोनोपॉज नंतरही सपोर्टिव्ह मेडिसिन घ्यायला हवे, जेणेकरून त्यांची हाडे ढिसूळ होणार नाहीत, तसेच हृदयाचा आजारही वाढणार नाही. याची हार्मोनल थेरपी द्यायला हवी असे नव्हे. पुढे बघूया मित्रांनो. आजकाल नॉन हार्मोनल थेरपी आली आहे. यात प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स असतात जे शरीरात आयसोफ्लेवन आणि फायटोकाइन्सची उणीव भरून काढतात. याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात. नॉन हार्मोनल सोबत सोयाबीन, व्हाईट एम प्रोटीन्स, जाड डाळी, राजमा, हरभरा इत्यादी खावे. ते ज्या HRT घेऊ इच्छित नसणाऱ्या महिलांसाठी सर्वात सुरक्षित औषध आहे. त्यामुळे मोनोपॉजच्या लक्षणात तर रिलीफ मिळतच, सोबतच एन्झायटी, हायपरटेन्शन, कार्डियाक सारखे प्रॉब्लेम होणार नाहीत. जर 40पेक्षा कमी वयात पिरियड गेले असतील तर हार्मोनल थेरपी घ्या. जर 40 ते 45 मध्ये जात असेल तर नॉन हार्मोनल थेरपी घ्या. यामुळे मोनोपॉजची लक्षणे कमी होतील आणि 40-45 मध्ये मोनोपॉज आला तर नॉन हार्मोन घ्या. हे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत घेऊ शकता. 45 पेक्षा जास्त वय असेल तर लक्षणे नसतील तर कॅल्शियम आणि डाएट घ्या. 40 आणि 45 दरम्यान नॉन हार्मोनल घ्या. नॉन हार्मोनलचे लक्षणांमध्ये रिलीफ देत कार्डियाक आणि हाडांच्या आजारापासून वाचता येते. HRT हानिकारक आहे हा गैरसमज आहे. आजकाल सामान्य HRT आला आहे. काही काळानंतर बंद करतात. हा देण्यापूर्वी ब्लड टेस्ट करून घेतली जाते. ब्रेस्टमध्ये गाठीची हिस्ट्री असली तर मॅमोग्राफी करून घ्यावी. लक्षणे व वयाच्या आधारे डोस तयार केला जातो. वयाच्या 32व्या वर्षी जर मोनोपॉज आला तर 8 वर्षापर्यंत HRT घ्यायला हवा. सर्जिकल मोनोपॉजमध्ये 1.5 वर्ष हे औषध घेण्याची गरज असते. ही पुढे लक्षणे होऊ देत नाही. अशी मित्रांनो नॉन हार्मोनल थेरपीने हाडे राहतील मजबूत याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी आपण आता दुसरी माहिती बघूया. काय दुसरी माहिती आहे मित्रांनो, हाडांचा सापळा म्हणजे भूत नव्हे. काय ते बघूया. मुलांनो, तुमच्या मनात हाडांचा सापळा हा सांगाडा म्हणजे भूत अशी भीती बसली असेल तर ती झटकून टाका. व्हेरी गुड. तुमच्याप्रमाणे शिलाई शाळेच्या लॅबमधील हाडांचा सापळा पाहून घाबरून बाहेर पळाली आणि समोरून येणाऱ्या टीचरना धडकली. टीचरांनी विचारले, काय झाले? ती घाबरून त्यांना म्हणाली, लॅबमध्ये भूत नाही, हाडांचा सांगाडा ठेवलेला आहे. लॅबमध्ये भूत नाही, हाडांचा सांगाडा ठेवलेला आहे. मॅडम हसून म्हणाल्या, अगं तुझ्यात आणि माझ्यातही ते भूत आहे. याच भूताच्या आधारावर शरीर सरळ उभे राहते व आपण चालू फिरू शकतो. याच्याशिवाय आपले शरीर ऑक्टोपस सारखे लोळे पडेल. व्हेरी गुड.
हा सांगाडा मेंदू, हृदय, फुफ्फुसे आणि पेशींचे रक्षण करतो. व्हेरी गुड. याच्या विना आपल्या नाजूक अवयवांना सहजतेने दुखापत होऊ शकते. शीलाने विचारले, सर्वच सजीव प्राण्यामध्ये हाडे असतात का? मॅडम म्हणाल्या, सर्वच प्राण्यांमध्ये नसतात, पण कणा असलेल्या प्राण्यांमध्ये हाडे असतात. माशांची हाडे लवचिक असतात आणि ती पूर्णपणे वाकवल्यानंतरही तुटत नाहीत. याउलट सिंहाची हाडे खूपच कडक असतात. पक्ष्यांच्या हाडांचा सांगाडा त्यांच्या शरीराच्या मानाने खूपच हलका व पोकळ असतो. त्याच्या हाडांचे वजन शरीराच्या वजनाच्या 20व्या भागाएवढे असते. त्याचे पंखही एक प्रकारच्या हाडापासूनच बनलेले असते. कासवाचे वरचे कवच पाठीची हाडे जोडून तयार होते. खालचे कवच त्याच्या छातीच्या हाडांपासून तयार झालेले असते. ऑक्टोपसच्या शरीरात तर फक्त चोचीसारखा तोंडाचाच हाड असते. माणसाच्या शरीरात लहान मुलांची हाडे लवचिक असतात व त्याचे वय वाढण्यासोबत ती कडक होत जातात. नाक आणि कानाची हाडे आयुष्यभर लवचिक राहतात. व्हेरी गुड. शीलाने विचारले, माणसाच्या शरीरात किती हाडे असतात? टीचर म्हणाल्या, 200 पेक्षाही जास्त. माणसाच्या मांडीचे हाड लहानपणापेक्षा तिप्पट वाढते. ज्या सापळ्याला तू भूत समजते ना, त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. व्हेरी गुड. अशा प्रकारे मित्रांनो, आज 2 प्रकारची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.